आंब्याचा गोड सुगंध, आकर्षक रंग आणि अप्रतिम चव प्रत्येकाला आवडते. मँगो प्रीमिक्स हा असा तयार मिश्रण प्रकार आहे ज्यामुळे कमी वेळात विविध मँगो फ्लेवरचे पदार्थ सहज बनवता येतात. मिल्कशेक, लस्सी, आईस्क्रीम, कुल्फी, डेझर्ट, केक किंवा फालुदा, आम्रखंड, योगर्ट, मँगो खीर, इन्स्टंट ड्रिंक किंवा सरबत यांसारख्या पदार्थांमध्ये नैसर्गिक आंब्यांची चव आणि सुंदर रंग देण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. आणि हे मँगो प्रीमिक्स आपण वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो, अगदी बाहेरच्या वातावरणात. फ्रीजमध्ये ठेवायची पण अजिबात गरज नाही आणि हे प्रीमिक्स खराब होण्याची शक्यताही नसते. आंब्याचे सीझन नसताना याचा वापर होतो, विशेषतः जेव्हा ऑक्टोबर हिट जाणवेल त्यावेळी. चला तर करू सुरुवात रेसिपीला. मँगो प्रीमिक्ससाठी आंबे निवडताना ते आधी पूर्ण पिकलेले असावेत. आंब्यांचा गर हा जास्त असावा, त्यात धागे कमी असावेत. प्रीमिक्ससाठी तुम्ही हापूस, बदामी, पायरी, केसर आंबा वापरू शकता. मँगो प्रीमिक्स करताना हापूस आणि प्लस केशरी असे 2 प्रकारचे मँगो वापरले तर प्रीमिक्सला रंग, सुगंध आणि चव अजून छान मिळते. माझ्याकडे प्रीमिक्स करताना हे अवेलेबल नव्हते म्हणून मी गावाकडचे आंबे घेतलेत. अर्थात या आंब्यांमध्ये धागे होते आणि कलर थोडा फिकटच होता, पण खायला मात्र हे गोड होते. आता इथे मी हे गावरान आंबे आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मग कोरडे करून सुरीने त्याची सालं काढून घेतली आहेत. याची सालं अगदी सहज निघाली, बघू शकता व्हिडिओमध्ये. मग अशाच प्रकारे 5ही आंब्यांची सालं काढून घेतली आहेत. मग एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यात सुरीने किंवा हाताने मँगोचा पल्प काढून घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळ्या आंब्याचा गर काढून घेतलेला आहे, बघू शकता. आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. यात कुणी साखरही घालतं वाटताना, पण वाटताना शक्यतो साखर घालायची नाही. साखर ही नेहमी वरूनच घालायची. कारण सांगते, कारण यामुळे प्रीमिक्स सुकण्याची प्रक्रिया ही नीट होते. बुरशी येण्याचा धोका कमी होतो. पल्पला हलकी ग्लेज किंवा चमक येते. हाताला चिकटपणा कमी जाणवतो आणि मिश्रण सुकल्यानंतर खड्यांच्या स्वरूपात दिसते. पुढे बघालच. आता हे सगळं वाटलेलं मिश्रण एका ताटामध्ये ओतलेलं आहे. ताटाला तूप किंवा तेल लावण्याची अजिबात गरज नसते. आता इथे काही जण गर मोजून घेतात. म्हणजे काय तर 1 वाटी गर असेल तर 2 वाटी साखर ॲड करतात. पण मला अंदाजा आहे म्हणून मी मोजून नाही घेतला पल्प. तुम्ही गर मोजून घेऊन मग साखर ॲड करू शकता. जसं तुम्हाला सोयीस्कर होईल त्या पद्धतीने करा. या मिश्रणात 1 वाटी फुल साखर ॲड केलेली आहे आणि कोरड्या पळीने हे आधी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. मग यामध्ये ॲड करणार आहे मँगो इमल्शन. कलर आणि फ्लेवरसाठी तुम्ही कोणताही आंबा घातला तरी मँगो इमल्शन हे नक्की घाला. जेव्हा मिश्रण सुकतं ना तेव्हा पण याचा खूप सुंदर वास येतो. तुम्हाला नसेल घालायचे तरीसुद्धा चालू शकेल, पण शक्यतो घाला. मग पुन्हा मी इथे अर्धा वाटी साखर घातलेली आहे आणि मँगो इमल्शनचे 2 ड्रॉप घालून हलक्या हाताने मिक्स करून घेतलेले आहे. बरं, आंबे किती गोड आहेत त्याप्रमाणे साखर ॲड करा. साखरेचे प्रमाण हे वेगवेगळे असू शकते, कारण साखर जर जास्त झाली तर मिश्रण सुकायला बराच वेळ लागू शकतो. आणि तसंही आपण लस्सीमध्ये एक्स्ट्रा साखर घालतोच की. दही आंबट असल्यामुळे यात विलायची पूड वगैरे घालायची अजिबात गरज नाही, कारण हे प्रीमिक्स बऱ्याच ठिकाणी वापरले जाते. त्यामुळे जेव्हा जो पदार्थ करत असाल त्या पदार्थाच्या हिशोबाने आपण जिन्नस ॲड करतो म्हणून. आता हे मिश्रण ताटामध्ये पसरून झाल्यावर वरून मी पुन्हा 1 वाटी साखर घातलेली आहे, म्हणजेच टोटल 2.5 वाटी साखर घातलेली आहे. ही साखर आता हलवायची नाही, हे असेच सुकवायला ठेवायचे. दुसऱ्या दिवशी ताट बघू शकता, वरचं आवरण सुकलेलं आहे पण आत रस तसाच आहे. हे मी 1 दिवस फॅन खाली सुकवून घेतलेलं आहे आणि कोरड्या चमच्याने हे हलक्या हाताने हलवून घेतलेलं आहे. दिवस 3रा आहे. आता मी हे मिश्रण दिवसा उन्हामध्ये ठेवते आणि रात्री पंख्याखाली वाळवते. 3ऱ्या दिवशी पण मिश्रण बघू शकता पातळच आहे. फक्त दररोज कोरड्या चमच्याने हलवून घ्यायचं. दिवस 6वा आहे. बघू शकता अजूनही मिश्रण सुकलेले नाही. जवळून दाखवते, कारण मी हे मिश्रण एकाच ताटामध्ये वाळवून घेतलेले आहे. त्याचा थर हा जास्त होता. जर मी 2 किंवा 3 ताटं केली असती तर मे बी पटकन वाळली असती. दिवस 8वा. आता बघू शकता मिश्रण अजूनही तुम्हाला बऱ्यापैकी ओलं दिसतंय. हात जरी लावला तरी हाताला मिश्रण चिकटतंय. दिवस 13वा. आता हे टेक्स्चर बघू शकता पूर्णपणे सुकलेले आहे. हे मिश्रण मी 6 ते 7 दिवस उन्हात ठेवलेले होते आणि मग बाकीचे 5 ते 6 दिवस घरातच पंख्याखाली वाळवून घेतलेले आहे. मँगो प्रीमिक्समध्ये साखर आणि ऊन हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्हसारखं काम करतं. त्यामुळे प्रीमिक्सचा टिकाऊपणा वाढतो, नैसर्गिक गोडवा येतो, रंग आणि फ्लेवर चांगला राहतो आणि प्रीमिक्स लवकर खराब होत नाही. पण साखर आणि वाळवण योग्य प्रमाणात नसेल तर प्रीमिक्स चिकट राहून बुरशी येते. म्हणून आंब्यात साखर घालून वाटायचे नाही. हे टेक्स्चर बघू शकता एकदम परफेक्ट आहे. हे प्रीमिक्स सुकल्यानंतर याचा वास खूप सुंदर येतो, एकदम खमंग वास सुटतो.
आता एक कोरडं उलटणं घेऊन ताटाला लागलेले मिश्रण सगळे खरडून घ्यायचे. आता इथे मी सिट्रिक ॲसिड अगदी थोडंसं वापरणार आहे. तशी गरज नाही, पण हे घालणं न घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. हे सुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. तुम्ही जर लिंबू सरबत प्रीमिक्सचा व्हिडिओ बघितला असेल तर मी त्यात सुद्धा ॲड केलेलं होतं. आता कोरडं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये मँगोचे मिश्रण घालायचं. मग त्याच मिश्रणात 2 चिमूटच सिट्रिक ॲसिड घालायचं आणि मिश्रण वाटून घ्यायचं. बरं, हे प्रीमिक्स वाटत असताना मिक्सर चालू बंद मोडवर करण्याची अजिबात गरज नाही, कारण हे मिश्रण आपण उन्हामध्ये व्यवस्थित सुकवल्यामुळे अजिबात गरम होऊन मेल्ट होणार नाही आणि एक फाईन पावडर तयार होईल. वाटल्यावर पण या मँगो इमल्शनमुळे वास या पावडरचा खूप सुंदर येतो. वाटलेलं मिश्रण एका कोरड्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि दुसरी बॅच वाटताना पण सेम हीच प्रोसेस फॉलो केलेली आहे. उलटल्याने ताट बघू शकता पूर्णपणे खरडून घेतलेले आहे, म्हणजे बऱ्यापैकी जेवढं निघेल तेवढं. आणि फायनली 13 दिवसांनी तयार झालं मँगो प्रीमिक्स. जवळून दाखवते, झूम करून दाखवते. या पावडरपासून मी इथे मँगो मिल्कशेक आणि मँगो लस्सी तेवढी करून दाखवते आहे. तर मँगो मिल्कशेक करण्यासाठी सेम मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यात 1 ग्लासभर दूध ओतलेलं आहे, थंड आहे, आणि आपली 1.5 चमचा मँगो पावडर ॲड केलेली आहे आणि मिक्सरला फिरवून घेतलं. जर याच्यामध्ये तुम्हाला साखर घालायची असेल तर थोडीफार साखर घालू शकता आणि या मिल्कशेकमध्ये तुम्ही केळसुद्धा ॲड करू शकता. पण मी हे झटपट मिल्कशेक केलेलं आहे, त्यामुळे मी काही इथे केळ घातलेलं नाही आणि मुलांना तुम्ही गडबडीच्या वेळेमध्ये हे पटकन करून देऊ शकता. याचा कलर थोडासा फिक्कट आहे, बघू शकताय. आता सेम मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दही ॲड करून थोडी वेलची पूड ॲड केलेली आहे आणि इथे मी थोडं कलरसाठी 2 ड्रॉप मँगो इमल्शनचे घातलेले आहेत, कारण मिल्कशेक हा हलका पिवळ्या रंगाचा झालेला होता. म्हणून चवीनुसार थोडी साखर घातली आहे, कारण दही आंबट असतं, आणि त्यात ॲड केलेली आहे 2 चमचे मँगो पावडर. यात जर बर्फाचे खडे किंवा केशर घालायचे असेल तर घालू शकता आणि मिक्सरला फिरून घेतलेले आहे. मग 1 ग्लास घेऊन त्यात बर्फाचे खडे ॲड केले आणि आपली मँगो प्रीमिक्सवाली लस्सी ग्लासामध्ये ओतून घेतलेली आहे. लस्सीची थिकनेस बघू शकता ओतताना. चव पण खूप भारी लागते. दोन्हीही ग्लास समोर आहेत, बघू शकता रंगांमध्ये फरक. एकामध्ये मी मँगो इमल्शन वापरलेले आहे. आता लस्सीमध्ये तुम्ही चॉप ड्रायफ्रूट्स घालू शकता, पण मी इथे लस्सी आणि मिल्कशेक हे केशर घालून डेकोरेट केलेलं आहे. अजून तरी उन्हाळा चालू आहे. जोपर्यंत उन्हाळा चालू आहे तोपर्यंत तुम्ही उन्हामध्ये हे प्रीमिक्स वाळू शकता आणि जेव्हा पावसाळा चालू होईल तेव्हा घरामध्ये फॅन खाली हे वाळवू शकता. आणि मग काय, मँगो प्रीमिक्स हे स्वच्छ धुतलेल्या कोरड्या बरणीमध्ये स्टोअर करायचे, म्हणजे भरून ठेवायचे. आणि प्रीमिक्स काढताना मात्र कोरड्या चमच्याचाच वापर करायचा. पण मँगो सीझनमध्ये ह्याचा वापर करू नका. जेव्हा ऑक्टोबर हिट स्टार्ट होईल तेव्हा मात्र याचा उपयोग होईल.